तर आज माझ्यासोबत असा काय होईल तसा मला स्वप्नात पण नाही वाटलेला. तर नमस्कार मंडळी, मी पियू आणि तुमच्या बऱ्याच दिवसांनी आपल्या मालवणी पोर आणि मालवणी मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करतो. असं आज जाऊ तर आपल्या कणकवलीत आणि ह्याच्या कारण तुमका आपल्या व्हिडिओत आता पुढे बघल्यावर नक्कीच कळतलं असा. पण त्याच्या आधी सांगायचं गेलं तर आजचं वातावरण एकदम लाजवाब आणि कडकच होता. आता कोकण म्हटलंच की वातावरण आणि ह्याचं निसर्ग ह्याचं ताळमेळ जवळजवळ सगळीकडेच बघूक मिळतलो असा. आणि त्याच्या दुधात साखर पडल्यासारखी आपल्या कोकणातल्या आता पावसाळ्याचं सीझन आणि त्याच्यामुळे गाडी चालूचं मूड अजूनच होता असा. तर मंडळीने मी तर तुमका बोललेलं आहे की आमचा काहीतरी कणकवलीत काम असता. काय असत आता तुम्हीच पुढे बघा. तर त्याचा झालेला असा होता की आमच्या घरात असलेले ड्रिल मशीन आणि ब्रेकर हे कित्येक दिवस बारीक सारीक कामामुळे बंद रवलेले होते आणि आमका असं कळलेलं की या कणकवलीत दुकानाचा जा एकदम फटक्यात मशीनीत दुरुस्त करून देत असा. त्या कारणाने आम्ही जास्त वेळ न लावता आमच्या ड्रिल मशीनीत घेऊन इलेला होता. पण हिलर कशात काय आणि फाटक्यात काय अशा म्हणेप्रमाणे आमची तरा झालेली होती. तर ह्या मनाचं कारण बाकी काय नव्हतं तर हय आणणारी मशीन चालू झालेली होती आणि हीच मशीन घराकडे आमका चालू होई नाही होती. तरी पण या काकाने खोलून बघल्याने छोटे मोठे जे काय प्रॉब्लेम होते त्या आमच्या मशीनीचे लांब करून टाकल्याने आणि पहिल्या मशीनीचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर दुसऱ्या मशीनीचं ऑपरेशन करून घेतल्याने आता मशीनी तर खोलत राहतले दुरुस्त होत राहतले ह्याचा तर विषय सोडूनच द्यावा. तुमका मी सुरुवातीकच बोललेलं आहे की आपल्यासोबत असा काय झालेला जा कधी माका वाटलेला पण ना. तर मंडळी आपले व्हिडिओ बघणारे पोलीस काका आपल्याक मिळालेले आणि भेटल्यानंतर त्यांना मी काहीतरी खाऊक द्यावचा पिऊक द्यावचा ह्या सोडून माका त्यांनी स्वतः येऊन खाऊक दिलेला होता. आता जर एवढी प्रेम करणारी आहे युट्यूबच्या माध्यमातून माका जर मित्रमंडळी मिळत असत तर माका बाकी कसली गरजच नसा. आणि तुमका तर बाकी काय सांगा नको, तुमचं सपोर्ट आणि प्रेम हे तर माझ्या पाठीशी कायमच असा. तर त्यांका थँक्यू बोलला आणि आम्ही परत निघालो आमच्या परतीच्या प्रवासात. वातावरण तर ढगाळ होता पण तेवढा तापत पण होता आणि चांबडा पण भाजत होता आणि डोक्यात उसळत होता ता फक्त एकच ता म्हणजे हडपीडच्या स्वामी समर्थांच्या मठाचा व्हिडिओ बनवचो. आता बघता बघता तर आपण हडपीडच्या स्वामी समर्थांच्या मठाच्या येऊन पोहोचलेले होता आणि हईल्यानंतर आपल्या हवे तशा अँगलने आपण आपल्या व्हिडिओचा शूट करीत होता आणि ही रील्स आपल्या इंस्टाग्राम पेज का पिन असा. तर मंडळीने तुमच्या भावान जरा ही बारीकशी रील्स बनवलेली असत तर ती पण जावा नक्की बघा आणि कशी झाली नक्की सांगा. असं आपल्या थैसूरला शूट करून झाला तसे आपण पुन्हा एकदा आपल्या घराच्या आणि परतीच्या प्रवासात निघालेल्या होता. माका तर असं वाटतं की कोकणातल्या तुम्ही खायच्या बारीक सारीक जरी रस्त्याने जायत असलास आणि तुम्ही व्हिडिओ बंद केलास किंवा डोळे बंद केलास तर ती एक मोठी चूक असा. त्याचा कारण बाकी दुसरा तिसरा काय नसा तर आपल्या कोकणातली ही सुंदरता जी की डोळे बंद करूक देतच नसा. आणि मी पण खूप वेळा वाचल्याने ऐकलंय की कोकण या कोकणच असा. तर मंडळी तुमच्या भावाचं जर आजचं तुमका मिनी ब्लॉग आवडला असा तर तुमच्या भावाक जाता जाता लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा नक्की करून जावा.